दादर कबूतरखाना बंद करण्यासाठी आता महापालिका सज्ज झाली आहे। आपण जर पाहिलं तर आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कबूतरखाना याला बंद करण्यासाठी सज्ज झालेले आपले कर्मचारी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कबूतरखाना हा बंद न करण्यासाठी येथील स्थानिक नागरिक असतील किंवा पशुप्रेमी असतील यांनी सातत्यानं मुद्दा लावून धरला होता। यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक आंदोलनं सुद्धा झालेली पाहायला मिळाली। त्यासोबत या संपूर्ण लावलेल्या ताडपत्रीवरती खरं तर फाडण्यात सुद्धा आले होते हे ताडपत्री। मात्र यानंतर आता मुंबई महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा या कबूतरखान्यावरती ताडपत्री लावण्याचं काम जे आहे ते सुरू झालं आहे। आता थोड्या वेळातच या संपूर्ण कबूतरखान्याला झाकण्यात येईल। मात्र यापूर्वीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। खरं तर या संदर्भातली कुठलीही अफरातफर मचू नये किंवा पुन्हा एकदा नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन असेल किंवा याला विरोध दर्शवता यावा नाही याकरिता संपूर्ण मुंबई पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचा पाहायला मिळत आहे। महिला सुरक्षा असतील किंवा इतर सुरक्षा बलाचे काही सैनिक असतील हे संपूर्ण या कबूतरखान्याच्या चारी बाजूला आपल्याला बंदोबस्तामध्ये तैनात असलेले पाहायला मिळत आहे। त्याचसोबत या कबूतरखान्याच्या आतमधली दृश्य जर आपण पाहिली तर आतमध्ये काही कर्मचाऱ्यांकडनं या कबूतरखान्याला झाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। सध्या तरी बांबू लावत आहेत। यानंतर या संपूर्ण कबूतरखान्याला ताडपत्री लावून झाकण्यात येणार आहे। त्यामुळे आता हायकोर्टाच्या निर्देशाचं पालन करत महापालिका त्यांचं काम करत आहे। आणि आज आपण जर पाहिलं तर या कबूतरखान्याला ताडपत्री लावण्यासाठी अखेर मुंबई महानगरपालिका कबूतरखान्याजवळ पोहोचली आहे। त्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।